सर्वात महत्त्वाचं असं आहे, की मी महाराष्ट्र शासनाचा कुठे अधिकृत नोंदणीकृत ठेकेदार नाही आहे. पहिली गोष्ट मी इंजिनिअर आहे, बरोबर. माझी जी काही कंपनी होती ती बाहेरच्या राज्यांमध्ये काम करते. इथे मी अधिकृत कुठेही काम घेत नाही. दुसरा विषय असा, की मी राजकीय जीवनामध्ये राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना मी कुठलेही कॉन्ट्रॅक्ट मी स्वतः घेत नाही आहे. जे काही घेत असेल ती माझे पुतणे काम करत असतील किंवा कोणी काम करत असेल. परंतु हा जो अधिकृत आमदाराचा एक एजंट वाळे, तिथं लोकांमध्ये जाऊन मी त्या गटामध्ये 10 वर्ष प्रतिनिधित्व केलंय. 5 वर्ष म्हणजे जवळजवळ 15 वर्षापासून मी सातत्याने त्या गटात काम करतोय. आणि ज्या पद्धतीनं तो बोलतोय, ज्या पद्धतीनं त्याची जी भाषा आहे, अजून तो ग्रामपंचायत सदस्य सुद्धा झालेला नसेल, परंतु तो वसुली एजंट आहे. काय आहे? आणि मग हा वसुली एजंटला हे डॉक्टर किरण लांब त्यांनी जे अधिकार दिले, गावागावामध्ये जायचं, विष पेरायचं, तिथे काहीतरी चुकीचं मिसगायडिंग करायचं, आणि तो आता काय निवडणूक लढणार आहे का, तो तुमच्याकडे येणार आहे का, असं तुम्ही बघताय. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना आपण पद मिळवा अगर नाही मिळवा, आपण काम करतोय. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी जो उल्लेख केलाय की बाजीरावांनी काम घेतलंय, याचा आता मी कायदेशीर त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. याचं कारण असं, माझी कुठली कंपनी नाही. दुसरी गोष्ट अशी का माझा कुठलाही माणूस तिथे ठेकेदार म्हणून काम करत नाही. आणि गावागावामध्ये जे प्रलंबित काम आहे, लोक आता यांना फिरून देत नाही. आता किरण लांब त्यांना फिरून देत नाही, किंवा त्याला उद्घाटन करायचे असेल तर 2 दिवस आधी तो याचे एजंट गावागावांमध्ये पाठवतो, दारू पाजायला लावतो. मग ते लोक, कारण आता लोक भडकले. परंतु मूळ कारण असं आहे की राज्य शासनाने हा जो निधी मंजूर केला निवडणुकीच्या आधी, साधारणतः एक 400-500 कोटीची जी कामं मंजूर केली, त्याच्यामध्ये खासदार लोखंडे साहेबांनी आम्ही कामं मंजूर करून आणली. ती कामं आम्ही काही मंजूर करून आणली, त्याच्यामध्ये आम्ही पण काही मंजूर करून आणली, त्यांनी पण कामं मंजूर करून आणली. परंतु आज त्या कामांना निधी न आल्यामुळं आज तुम्ही बघताय, जी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी जवळजवळ 25-30% कामं कंप्लीट केली, परंतु त्यांना गेले जवळजवळ 1 वर्षापासून निधी मिळत नाही. निधी न मिळाल्यामुळे ती लोक पुढची कामं करत नाही. मग त्यांना उत्तर आमदारांनी द्यायचं की राज्य शासनाचे प्रतिनिधी ते ना, लोकांचे प्रतिनिधी ते, राज्य शासनाचे प्रतिनिधी ते. त्यांना निधी मिळत नसेल त्याच्यामध्ये मार्ग काढणे, नसेल मिळत तर त्या गावापुढे जाऊन त्या लोकांची तीच मागणी का आमच्या पुढे येऊन तुम्ही काय ते सांगितलं पाहिजे, विनंती केली पाहिजे. आणि लोकांची माफी मागायला आमदाराला काय एवढी लाज वाटते? जर चुकत असेल तर जाऊन माफी मागायची. पण पहिली गोष्ट, यांची जी उर्मट भूमिका आहे, मी ऐकणार नाही, मी करणार नाही, आणि मग हे असे माकडछाप लोक गावामध्ये पाठवून आमच्या नावाने बदनामी करायची, म्हणजे आम्ही कामं घेतले म्हणून बदनामी करायची, लोक आमच्यावरती सोडायचे. मी उद्या 2 दिवसात मी त्या गावामध्ये जाणार आहे, काय समस्या आहे ती बघणार आहे. आणि पहिलं, आता ही जी व्हिडिओ आली, वाळे हा जो काही त्यांचा एजंट आहे, एजंटगिरी करतो तो पैसे गोळा करायला ठेवलाय आमदारांनी. आणि त्याने आमदारांनी जर आवरलं नाही ना, त्याला आमदारांनी जर आवरलं नाही तर त्याला चौकामध्ये त्याला चोप देऊ सगळेजण मिळून. हे असे चिनपाट छाप माणसं आमचं जर गावागावात बदनामी करणार असेल ना, हे वाळे काळे सगळे धरून आहे ना, गुंडाळून ठेवू आम्ही सगळे. ते आमदारांना मी आपल्या प्रसार माध्यमाच्या यांनी सांगतोय, आपल्या माध्यमातून सांगतोय, हे आवर कुत्रे. हे कुत्रे जर आवरणार नसेल तर आम्ही त्यांना आवरू, जे असेल ते येऊन आवरू. त्याच्यामुळं पहिलं आता आम्हाला जे करायचं ते आम्ही करतो. त्याला पहिलं कायदेशीर त्याला कोर्टात खेचतो आम्ही. बदनामी करायचं थांबवा. आपल्याला नाचता येत नाही अंगणवाकडं. आपण राज्य शासनामध्ये पुरेसा पाठपुरावा करा. ज्या कामांना निधी नाही, जे कामं प्रलंबित आहे, ती कामं एकेरी नाही ना. ठेकेदार लोक किंवा कॉन्ट्रॅक्टर लोक काय फाशी घेशील का? मग यांच्या जाचाला कंटाळून आज कॉन्ट्रॅक्टर लोक सारखे आढावे घेतो. याचा आढावा झाला का वाळेचा आढावा, वाळेचा झाला का काळेचा आढावा. या आढावे घेण्यापेक्षा तुम्ही, आणि अधिकृत आमदारच सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांचा पार्टनर आहे. जेवढे पैसे कॉन्ट्रॅक्टरला भेटतात तेवढेच आमदाराला भेटतात, हे अधिकृत आहे. त्याच्यामुळं या असे बावळट छाप लोक आमच्यावर जर सोडणार असेल आमदार, तर आम्ही गप्प आहे. 6 महिन्यापासून गप्प आहे. आपल्या प्रसारमाध्यमाच्या यांनी सांगतोय त्यांना, तुम्ही जरा सुधरून लोक ठेवा. आपले जे कार्यकर्ते किंवा जे एजंट ठेवले त्यांना जर थोड्याशा गाईडलाईननी त्यांना शिकवा, मार्केटमध्ये कोणाशी काय बोलायचं, कोणाचा काय उल्लेख करायचा. अन्यथा आम्हाला त्यांना काय फटके द्यायचे ते आम्ही देऊ.
साहेब, खरं तर समशेरपूर गटातून 2 वेळा तुम्ही निवडून गेला, 10 वर्ष प्रतिनिधित्व केलं. एक माणूस तुमच्याबद्दल एकेरी शब्दाचा वापर करतो. काय वाटतं? आता तो वाळे जो आहे ना, तो वाळेचा उगम तो पिचड साहेबांनी आणला होता वेल्डिंग करायला या तालुक्यात. अनेक त्यांनी काय काय केलं सांगतो. एकाची पाईपलाईन विकून खाल्ली. त्या पट्टा किल्ल्याला जे स्टील आणलं होतं ते विकून खाल्लं. तिकडे घाटघरला जे रेलिंग करायचे होते ते सगळे वेल्डिंगचे होते. ही सगळी कामं असे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल. त्यांनी फॉरेस्टचे गुन्हे दाखल, अनेक गुन्हे दाखल त्याच्यावरती. आणि तो माणूस तिथं आता कसं आहे, आमदारांना ज्यावेळेस खालच्या लेवलला काम करायचं असतं ना, या असे चिनपाट छाप माणसं ठेवल्याशिवाय वसुल्या होत नसतात. मग तो वसुली मॅन आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती बोलण्याचं काही हे नाही. परंतु तो जे लोकांमध्ये जाऊन ते व्हायरल करतोय, तो सगळीकडे फिरतोय आणि तो काय बोलतो, आम्हाला निवडून यायचं नाही म्हणून आम्ही गटात काम करायचं, आम्ही निवडणूक लढणार नाही म्हणून आम्ही गटात काम करणार नाही. अरे, बाजीराव दराडे यांचा जन्म शमशेरपूरमध्ये झालेला आहे आणि ह्या तालुक्याचा भूमिपुत्र आहे. अनेक गोष्टींमध्ये, अनेक विषयांवरती पद असो अगर नसो, सरकारचा पैसा असो अगर नसो, जिथं गरज पडेल ना तिथं बाजीराव दराडेंनी केलं. तुम्ही काय केलंय? अरे, जेवढे सोशल वर्क आम्ही केले तेवढे तू दाखव, तू त्यांचे आमदारांचे. त्याच्यामुळे त्या चिनपट छापो काय बोलण्यात मजा नाही. तो कोण वाळे आहे, त्याचा काय समाचार घ्यायचा तो घेऊ आपण, पहिलं कायदेशीर करू आपण.